संभाजीनगरच्या मिटमिटा भागातल्या एका बंद बंगल्यात काही दिवसापूर्वी पोलिसांनी पहाटेच धाड टाकली आणि जे सापडलं ते बघून पोलीस अधिकारी चक्रावले। 5 कोटीपेक्षा जास्त रोकड, 20 लाखापेक्षा जास्त सोनं, 4 रायफली आणि शेकडो जिवंत काडतूस या एका बंगल्यातून निघावीत हे कुणालाच पटत नव्हतं। आणि सगळ्यात शॉकिंग म्हणजे या बंगल्याचा मालक तर महिन्याभर आधीच वारला होता। मग हे धबाड होतं तरी कुणाचं आणि हा माणूस होता तरी कोण याचा शोध घेतला की समोर येतं एक नाव, बाबा फर्जन। तर कोण होता बाबा फर्जन, पोलिसांनी छापा कसा टाकला आणि काय आहे संपूर्ण प्रकरण सविस्तर पाहू या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय। 10 जुलैला पहाटे छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या गुन्हे शाखेनं आणि आर्थिक गुन्हे शाखेनं संयुक्तपणे मिटमिटा पडेगाव भागातल्या 1 एकर परिसरात पसरलेल्या आलिशान बंगल्यावर छापा टाकला। या बंगल्यात मोठ्या प्रमाणात रोकड आणि शस्त्रसाठा लपून ठेवल्याची गोपनीय माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना मिळाली होती आणि त्याच माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली। जवळपास 21 तास चाललेल्या या झडतीत पोलिसांच्या हाती जे लागलं ते बघून अख्खं शहर हादरलं। ही जागा होती 90च्या दशकात संभाजीनगरवर दहशत गाजवणाऱ्या बाबा फर्जन नावाच्या डॉनची। या बंगल्याचा मालक बाबा फर्जन गेल्याच महिन्यात मधुमेहाच्या आजाराने वारला होता, पण त्याचा मृत्यूची बातमी तेव्हा फारशी कुणालाच कळली नव्हती। मूळचा पारशी कुटुंबातला बाबा फर्जन संभाजीनगरच्या बुढी लाईन भागात लहानपणाचा मोठा झाला। त्याचं घर मुस्लिम वस्तीत असल्यामुळे लहानपणापासून त्याचे बहुतांश मित्र मुस्लिम समाजातलेच होते आणि सुरुवातीला तो शहरातल्या मुस्लिम डॉन गटासोबतच फिरायचा। पण एका वादानंतर त्याने हिंदू गटाची जवळीक वाढवली आणि स्वतःची वेगळी टोळी उभी केली। त्या काळात संभाजीनगर औद्योगिक शहर म्हणून झपाट्याने वाढत होतं आणि निजामकालीन मोकळ्या जमिनीवर ताबा मिळून त्या चढ्या भावाने विकण्याचा धंदा तेजीत होता। फर्जनने नेमकं याच धंद्यात उडी घेतली आणि त्यातून वाळूज MIDC परिसरात आधीपासूनच सक्रिय असलेल्या मोतीवाला बंधूंशी त्याचा संघर्ष सुरू झाला। पैशासोबतच फर्जनने आपली प्रतिमाही जपली। बजरंग दल आणि RSS सारख्या हिंदुत्ववादी संघटनांना देणग्या दिल्यामुळे तो या वर्तुळात लोकप्रिय झाला आणि पारशी असूनही लोक त्याला हिंदू डॉन म्हणून ओळखू लागले। MIDCत नव्याने आलेल्या कंपन्यांमध्ये त्याने कामगार संघटना उभारल्या आणि याच माध्यमातून तो कामगार नेता म्हणूनही पुढे आला। अनेक वृत्तांमध्ये त्याचा उल्लेख आजही वादग्रस्त कामगार नेता असाच केला जातो। गोरगरिबांना मदत करणं, बेरोजगारांना नोकऱ्या मिळवून देणं, कोर्ट केसमध्ये अडकलेल्यांसाठी वकील उभे करणं, यामुळे शहरात त्याची प्रतिमा एका बाजूला मसीहासारखी तर दुसऱ्या बाजूला दहशतीचं दुसरं नाव अशी तयार झाली। 1988च्या महापालिका निवडणुकीनंतर शहरात उसळलेल्या दंगलीत त्याच्या बंगल्यावर हल्ला झाल्याची चर्चा त्या काळी होती। त्यानंतर त्याने स्वतःच्या सुरक्षेसाठी सशस्त्र रक्षक तैनात केले। राजकारणात फर्जनचा प्रभाव इतका मोठा होता की शहरातल्या अनेक स्थानिक नेत्यांची राजकीय कारकीर्द त्याच्याच पाठिंब्यावर उभी राहिली। पण फर्जनला स्वतः राजकारणात उतरायचं होतं। 1990च्या विधानसभा निवडणुकीसाठी त्यानं शिवसेनेकडून तिकीट मागितलं आणि त्यासाठी थेट मातोश्रीवर गेला। मात्र तिथे शस्त्र जमा करण्यास नकार दिल्याने त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला असं सांगितलं जातं। या अपमानानंतर फर्जनने अपक्ष उमेदवारी अर्ज भरला, पण या निवडणुकीत त्याचा पराभव झाला। हा पराभव फर्जनच्या दहशतीच्या अस्तित्वासाठी टर्निंग पॉइंट ठरला। निवडणुकीत हरल्यानंतर त्याच्या टोळीतले लोक एक एक करून वेगळे होत गेले आणि शहराचं राजकारण आता त्याच्याशिवायही चालायला लागलं। 1995 मध्ये कुटुंबासोबत तो पुण्याला स्थलांतरित झाला, तरी धंदा टिकवण्यासाठी संभाजीनगरशी नातं त्यानं तोडलं नाही। त्याने मिटमिटा पडेगाव भागात नवा बंगला बांधला आणि हळूहळू स्वतःला त्याच बंगल्यात बंदिस्त करून घेतलं। बाहेरच्या जगाशी त्याचा संपर्क इतका तुटला की नोटबंदीच्या काळात त्याच्या हजारो जुन्या नोटा बदलल्या गेल्या नाहीत। पुढे मधुमेहाने त्याला ग्रासलं आणि दवाखान्यात गेल्यास आपला पैसा कुणी लांबवेल या भीतीने त्याने उपचारही टाळली। याच आजारात वयोमानानुसार एकाकी अवस्थेत त्याचा मृत्यू झाला। फर्जनच्या मृत्यूनंतर महिन्याभरातच पोलिसांना त्याच्या बंगल्यात मोठा एवेज लपवण्याची गोपनीय माहिती मिळाली आणि त्यावरून 10 जुलैला ही धाड टाकण्यात आली। छाप्यात पोलिसांना सुमारे 5 कोटी 26 लाख रुपयाची रोकड, 21 लाखांचं सोनं, 8 लाखांची चांदी, 4 रायफली, जवळपास 500 जिवंत काडतुसे, विदेशी बनावटीच्या दारूच्या बाटल्या आणि तलवारी, चाकूंचा साठा सापडला। रोकड मोजण्यासाठी पोलिसांना 5 काउंटिंग मशीन मागवाव्या लागल्या। बंगल्यात सापडलेल्या शस्त्रांचा परवाना, रोकडचा स्रोत आणि जप्त कागदपत्रांची चौकशी आता गुन्हे शाखेकडून सुरू करण्यात आली आहे। या प्रकरणाची व्याप्ती आर्थिक गैरव्यवहार आणि बेकायदेशीर मालमत्तेपर्यंत वाढण्याची शक्यताही वर्तवली जात आहे। छाप्यावेळी बंगल्यात फर्जनची मदतनीस असलेली एक महिला उपस्थित
उपस्थित होते. या संपूर्ण कारवाईमुळे शहरात पुन्हा एकदा 90च्या दशकातल्या या डॉनच्या इतिहासाची चर्चा सुरू झाली आहे. ज्याच्या इशाऱ्याशिवाय संभाजीनगरातलं राजकारण हलत नव्हतं, ज्याने कित्येकांच्या राजकीय कारकीर्द घडवल्या, तोच बाबा फर्जंद मात्र स्वतःच्या शेवटच्या दिवसात पूर्णपणे एकटा पडला होता. त्याच्या मृत्यूची बातमी महिनाभर कुणाला कळाली नाही आणि त्याचं अस्तित्व पुन्हा समोर आलं ते त्याच्याच बंगल्यातून सापडलेल्या कोट्यवधीच्या घबाड्यामुळे. पैसा, दहशत आणि सत्ता कमवून शेवटी सोबतच काहीच जात नाही. हे बाबा फर्जंदची कहाणी पुन्हा एकदा दाखवून देते. तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत रहा फक्त कसं काय.